जय महाराष्ट्र मित्रांनो, मुंबईतून सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आता समोर येऊ लागली आहे. शिंदेगडातील नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे परतणार. मुंबईत काय चाललंय? महापौर पदासाठी अधिद गूढ वाढलं. सविस्तर बातमी आता आपण जाणून घेऊया. मुंबईत एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या 29 नगरसेवकांना ताज अँड लँड हॉटेलमध्ये कोंडल्याची सर्वात मोठी अपडेट. संजय राऊतांचं या संदर्भात मोठा विधान. तर भारतीय जनता पार्टीचा मुंबईत टांगापलटी करण्यास ठाकरेंकडून सुरुवात. मित्रांनो, नेमकी काय आहे अपडेट? पडद्याच्या पाठीमागे काय चाललंय? या घडीची सगळ्यात मोठी बातमी. उद्धव ठाकरेंनी या सगळ्या बातम्यांना दिलाय सगळ्यात मोठा विश्वास. सविस्तर बघूया महत्त्वाची बातमी. मुंबईमध्ये झालेल्या काल महत्त्वाच्या मीटिंगमध्ये अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन थेट उद्धव ठाकरे यांची चर्चा केली. या चर्चेच्या नंतर संजय राऊत यांनी आज सगळ्यात मोठा खुलासा करत मुंबईच्या राजकीय वातावरणामध्ये आता गरमागरम सुरू केली आहे. यातच देवेंद्र फडणवीस यांचा दावोस दौरा. फडणवीस दावोस दौऱ्यावर गेले असताना मुंबईमध्ये मात्र भारतीय जनता पार्टी आणि शिंदेगडामध्ये सगळ्यात मोठी खळबळ आणि वाद चव्हाट्यावरती आल्याची चर्चा दिसून येते. मुंबईमध्ये एकनाथ शिंदेंच्या नगरसेवकांना भाजपने पाडलंय का, असा कुजबूज आवाज सध्या शिंदेगडातील बहुतांश पडलेल्या नगरसेवकांमध्ये आता दिसून येऊ लागलाय. आपल्याला मुद्दामून पाडत मुंबई महापालिकेचा महापौर भाजपला करायचा होता का, असा संशय सध्या काही शिंदेगडातील नगरसेवकांना आता येत असल्याची देखील बाब समोर येत आहे. मुंबईत शिवसेनेशिवाय कोणाचाही महापौर नको अशी शिंदेगडातील निवडून आलेल्या नगरसेवकांची माहिती असल्याची सगळ्यात मोठी अपडेट समोर येत आहे. मुंबई शिवसेना प्रमुखांची आहे. मुंबईत इतर पक्षाचा महापौर नको असं निवडून आलेल्या शिंदेगडाच्या नगरसेवकांना मुंबईत वाटत आहे. त्यामुळेच आज शिवसेना नेते आणि संजय राऊत यांनी मुंबईमध्ये सगळ्यात मोठं वक्तव्य करून भाजपला मात्र सध्या झोपेच्या सोंगातून उठवलंय. भाजपची झोप उडाली आहे. मुंबईत शिवसेना प्रमुख इंद्र सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची यावर्षी जन्मशताब्दी आहे. जन्मशताब्दीच्या निमित्ताने मुंबईमध्ये बाळासाहेबांच्या विचारांचाच महापौर मुंबईत व्हावा अशी शिंदेगडाच्या आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा आहे. त्यामुळे मुंबईमध्ये महापौर करायचा आहे तर तो शिवसेनेचाच महापौर व्हावा अशी अनेक नगरसेवकांची मुंबईत इच्छा आहे. यावर्षी तरी किमान शिवसेना प्रमुखांच्या जन्मशताब्दीनिमित्त तरी मुंबईमध्ये मराठी महापौर व्हावा, शिवसेनेचा महापौर व्हावा अशी मागणी मुंबईमध्ये जोर धरू लागलेली आहे. आणि या सगळ्या घडामोडींच्या पाठीमागे उद्धव ठाकरेंनी देखील काल म्हटलंय की देवाच्या मनात आलं तर आपलाही महापौर मुंबईमध्ये होऊ शकतो. आणि पडद्याच्या पाठीमागे नेमक्या कोणत्या घडामोडी आहेत ते देखील आता आपण पाहणारच आहोत. मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांनी आता मात्र भाजपची पूर्णतः घोषी केली आहे. आपल्या 29 नगरसेवकांना ताज अँड लँड हॉटेलमध्ये कोंडून आता महापौर आमचाच व्हावा अशी आपल्या ज्येष्ठ नेत्यांना भाजपकडे पाठवून थेट मागणी केली आहे. त्यामुळे शिंदेगडाचा महापौर होण्यासाठी आता त्यांनी पूर्णपणे फिल्डिंग लावल्याचं मुंबईत चित्र निर्माण झालंय. मुंबईसारख्या मोठ्या शहराकडे आता शिंदेगड आशाने पाहू लागला आणि भाजपला मात्र कोंडीत पकडण्याची त्यांनी एकही संधी सोडलेली नाही. सगळे सत्तेमध्ये असताना इकडे मात्र उद्धव ठाकरे मी शिंदेगडाचे काही नगरसेवक आपल्याकडे येता आहेत का, हा देखील सध्या कुजबूजचा विषय अखेर आता समोर लावलाय. शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलंय की जरी कोणत्याही नगरसेवकांना तुम्ही कोंडून ठेवलं तरी त्यांच्यापर्यंत संदेश वहनाची आमची जबाबदारी आहे. आम्ही आमच्याशी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्या नगरसेवकांनी संदेश दिलेला आहे असं मुंबईतून मोठं वक्तव्य करत शिंदेगडातील नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे परतण्यास तयार असल्याची धक्कादायक माहिती आता संजय राऊत यांनी मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांना दिलेली आहे. परंतु या बातमी आता समोर येणार नाहीत. पडद्याच्या पाठीमागे जे काही चालू आहे ते सगळं चालू आहे. फक्त 4 नगरसेवकांचा फरक आहे. भाजप शिंदे गट आणि आमच्यामध्ये फक्त 4 नगरसेवकांचा फरक आहे. हा फरक देखील संपुष्टात येऊ शकतो आणि आमचा देखील महापौर मुंबईमध्ये बसू शकतो. हे सगळ्यात मोठं धक्कादायक विधान संजय राऊत यांनी करून सध्या भाजपचा मुंबईमध्ये टांगापलटी करण्यास आम्ही तयार आहोत असं सगळ्यात मोठं वक्तव्य त्यांनी केलंय. त्यामुळे 227 सभागृहांच्या जागांच्या सभागृहात भाजपा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती बहुतात असली तरी पदमाटपावरून मात्र गूढ निर्माण झाला आहे. या सगळ्या गोष्टीवरून मातोश्री नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन करताना इरवाच्या मनात आलं तर आपला महापौर होऊ शकतो असा सगळ्यात मोठा इशारा भाजपला दिलाय. मातोश्रीवरती नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन करताना उद्धवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती टीका केली आहे. भाजपने कागदोपत्री शिवसेना संपवण्याचा दावा केला पण प्रत्यक्षात ते असफल झाल्याचं म्हटलेलं आहे. भाजपने विश्वासघात करून निवडणुका जिंकल्या, मुंबईला गहाण टाकण्याचा प्रयत्न केलाय असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. मराठी माणूस हा विश्वासघात विसरू शकत नाही असे ते म्हणालेत. आमचे ध्येय आहे की शिवसेनेचाच महापौर निवडून यावा, देवाची इच्छा असेल तर ते घडेलच असा देखील उपरोधिक टोला भाजपला थेट दिलाय. मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंकडून चाललेल्या सगळ्यात मोठ्या घोळानंतर एकनाथ शिंदेंच्या नगरसेवकांनी देखील आपला सगळ्यात मोठा आशेचा किरण जागवला आहे. त्यांनी देखील म्हटलंय की उद्धव ठाकरेंशिवाय मुंबईमध्ये शिवसेनेचा
देखील महापौर होऊ शकतो. म्हणजे शिंदेगडाचा महापौर आम्ही करणार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बाळासाहेबांना सप्रेम भेट म्हणून, बाळासाहेबांना आदरांजली म्हणून मुंबईमध्ये शिंदे सेनेचा आज महापौर होईल, असं त्यांच्या खासगीत नगरसेवकांनी म्हणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपशी आता मात्र प्रचंड डोकेदुखी वाढली असून जर शिंदेगडाचा महापौर झाला नाही तर शिंदेगडाचे नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे परतणार का? उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत येऊन शिवसेनेचा महापौर करणार का? याकडे मुंबईकरांचं लक्ष आता लागलेलं आहे. मुंबईमध्ये भाजपच्या एकूण जिंकून आलेल्या नगरसेवकांपैकी जवळजवळ 25 ते 30 नगरसेवक उत्तर भारतीय आहेत. त्यामुळे उत्तर भारतीयांचा मुंबईत वाढता जोर पाहता मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या किंवा सिद्धगडाचे महापौर व्हावे अशी मुंबईतील बहुतांश लोकांची इच्छा आहे. या सगळ्या घडामोडी घडत असताना मुंबईमध्ये आता नेमकं काय घडतंय? पुढील आठवड्यामध्ये मुंबईचा महापौर ठरेलच, परंतु तत्पूर्वी पडद्याच्या पाठीमागे ठाकरे आणि संजय राऊत कोणती गेम खेळतायत याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. शेवटी शिंदेगडाची भूमिका काय असेल हे आता लवकरच समजेल. परंतु सध्या मात्र भाजप संकटामध्ये असल्याचं चित्र एकूणच मुंबईमध्ये दिसू लागलंय. मित्रांनो, यावरती प्रतिक्रिया द्या. महानगरपालिकेच्या निकालाचा दिवस. सुरुवातीच्या कलामध्ये माध्यमांनी मुंबईमध्ये भाजप 120च्या पुढे जाती असे आकडे दाखवले. इकडे भाजपच्या कार्यकर्त्यांसोबतच भाजपच्या नेत्यांनी सुद्धा जोरदार सेलिब्रेशन केलं. पण रात्रीचे 11 वाजत आले तेव्हा खरे आकडे समोर आले आणि भाजपचा विजयरथ 89 पर्यंत येऊन थांबला. उद्धव ठाकरेंनी 65 जागा जिंकत भाजपची मुंबईमध्ये सहजासहजी सत्ता येऊ शकणार नाही यावरती शिक्कामोर्तब केलं. भाजपला मुंबईमध्ये महापौर बसवायचा असेल तर ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेशिवाय पर्याय नाही हे सुद्धा स्पष्ट झालं. कारण भाजप MIM नवाब मलिकांच्या नेतृत्वात लढलेली अजितदादांची राष्ट्रवादी यांना सोबत घेऊ शकत नाही आणि घेतलं जरी तरी पाहिजे तो सत्तेचा आकडा त्यांना मिळत नाही. त्यामुळे इथे एकनाथ शिंदे किंगमेकर ठरणार हे स्पष्ट झालं आणि चालू झाला पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणातला जुना खेळ, हॉटेल पॉलिटिक्सचा. शिंदेचे नगरसेवक हॉटेलात गेले. इकडे ठाकरेंनी त्यांच्या शिवसेनेचा महापौर बसवण्याचे संकेत दिले. देवेंद्र फडणवीस हे महापौर महायुतीचा होणार असं सांगून दावोसला निघून गेले. संजय राऊत मुंबईचा महापौर शिवसेनेचा किंवा ठाकरे बंधूंचा भावा यापेक्षा भाजपचा होऊ नये ही सगळ्यांची भावना आहे असं बोलून ट्विस्ट आणतायत. नेमकं राज्याच्या राजकारणात घडतंय काय? पडद्यामागच्या घडामोडी समजून घेऊया. तब्बल 25 वर्षांनंतर मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पराभव झाला आणि सत्तेच्या समीकरणात भाजप ठाकरेंच्या शिवसेनेला वरचढ ठरली. इकडे केंद्रामध्ये राज्यामध्ये भाजपची सत्ता असली तरी मुंबई महानगरपालिकेत भाजपचा महापौर बसवण्याचं स्वप्न फक्त भाजपच्या नेत्यांचं नाहीये, तर तळागाळातल्या प्रत्येक भाजपच्या कार्यकर्त्याचं आहे. देशातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका आणि त्यातही त्याचा महापौर आपला असावा हे कुठल्याही पक्षाला वाटणं अगदी स्वाभाविकच आहे. 2017ला भाजपचं हे स्वप्न थोडक्यात हुकल्यानं यंदा मात्र मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला ईर्षेने मुंबईत आपला महापौर बसवायचा आणि तो बसेल सुद्धा असंही चित्र असताना अचानकच इकडे शिंदेंनी तर तिकडे ठाकरे आणि राऊतांनी सध्याच्या राजकारणात ट्विस्ट आणलेले आहेत. सरळ साधं सोप्या पद्धतीने होत असेल तर ते राज्याचं राजकारण कसलं नाही का? पण झालंय काय हे समजून घेण्याआधी संख्याबळावरती एकदा नजर मारूयात. तर 227 जागा असलेल्या मुंबईत सत्ता स्थापनेसाठी 114 नगरसेवकांचा पाठिंबा हा आवश्यक आहे. भाजपनं 89 जागा जिंकलेल्या आहेत. शिंदेंच्या शिवसेनेनं 29 जागांवर विजय मिळवलेला आहे. म्हणजे दोघांचा मिळून 114चा आकडा पार होतो. शिंदेंच्या पाठिंब्याशिवाय भाजपला बहुमताचा आकडा मात्र गाठता येणार नाही. त्यामुळे अर्थात शिंदेचं महत्त्व वाढलेलं आहे. इकडे महाविकास आघाडीचा विचार केला तर ठाकरे बंधू 65, मनसे 6, शरद पवारांची राष्ट्रवादी 1 यांचे एकत्रित आकडा 72 वर जातो. काँग्रेसला 24 जागांवर यश मिळालंय आणि जर ती सोबत आली तर हा आकडा 96 वर जातो. इकडे MIM 8 आहे, अजितदादांची राष्ट्रवादी 3 आहे, समाजवादी सुद्धा 2 जागांवर आहे. या सगळ्यांना जरी सोबत घेतलं तर 109 पर्यंत उद्धव ठाकरे जाऊ शकतात. थोडक्यात सगळे जरी एकत्र आले, बेरीज झाली तरी सुद्धा ठाकरेंना सत्तेच्या जवळ जाता येत नाही. त्यामुळे जर सत्ता बसवायची असेल तर ठाकरेंना शिंदेंचे नगरसेवक हे फोडावे लागतील. आणि अशा सगळ्या परिस्थितीत वेगवेगळे स्टेटमेंट्स आणि त्याच्यामागचं राजकारण हे सुरू झालेलं पाहायला मिळतं. ज्यांनी सगळा खेळ सुरू केलाय त्यामध्ये पहिला नंबर लागतो तो एकनाथ शिंदेचा.
मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर इकडे भाजपनं सेलिब्रेशन सुरू केलं होतं. ते एकट्यानेच युतीमध्ये सोबत राहिलेले एकनाथ शिंदे मात्र निकालानंतर एकदाच माध्यमांच्या समोर आले. महायुतीचा महापौर होईल असं म्हणाले आणि त्यानंतर ते कॅमेरासमोर दिसलेच नाहीत. त्यानंतर निकालाच्या दुसऱ्या दिवशी बातमी आली ते राज्यामध्ये सुरू झालेल्या हॉटेल पॉलिटिक्सची. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना मुंबईच्या वांद्रे येथल्या ताज लँड्स एंडमध्ये जमण्याचे आदेश दिलेले आहेत, असं बातम्यांमधनं सांगण्यात आलं. तसे व्हिडिओज दिसायला लागले. शिंदेचे एक नगरसेवक हॉटेलात येत होते आणि शीतल मात्रे सगळ्यांचं स्वागत करत होत्या. पुढचे 3 दिवस एकनाथ शिंदे त्यांच्या नगरसेवकांना हॉटेलमध्येच मुक्कामी ठेवणार आहेत, असं सुद्धा समोर आलं. या सगळ्यामध्ये पालिकेत शिंदेच्या शिवसेनेला 2.5 वर्ष महापौर पद मिळावं अशी शिंदेंची इच्छा असल्याच्या बातम्या माध्यमांनी लावल्या. यंदा बाळासाहेबांची जन्मशताब्दी वर्ष आहे, त्यामुळे तमाम शिवसैनिकांची शिवसेनेचा महापौर बसवण्याची इच्छा आहे आणि भाजपनं मोठ्या मनाने शिंदेकडे महापौर पद द्यावं यासाठीच एकनाथ शिंदे हा खेळ करतायत असं म्हटलं जातंय. दुसरीकडे शिंदेंना नगरसेवक फुटण्याची भीती असल्यामुळे सुद्धा हे नगरसेवक हॉटेलात ठेवलेत अशीही चर्चा चालू आहे. आता हे झालं एकनाथ शिंदेचं. या सगळ्यामध्ये आता दुसरे महत्त्वाचे व्यक्ती ठरले ते म्हणजे अर्थातच उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरेंचं नेमकं काय सुरू आहे? तर ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईमध्ये 65 जागांवर यश मिळालं. महानगरपालिका ठाकरेंच्या हातातनं निसटली असली तरी ठाकरेंना मुंबईत संपवता येऊ शकत नाही हे मुंबईच्या निकालातनं सिद्ध झाले. निवडणुकीआधीच ठाकरेंकडचे जवळपास 53 नगरसेवक शिंदेंनी फोडलेले, उमेदवारही पळवलेले, प्रभाग रचनेत भाजपने बदल केलेले, सगळी यंत्रणा भाजपनं कामाला लावली तरीसुद्धा भाजप आणि शिंदेंना ठाकरेंना रोखता आलं नाही हे सिद्ध झालं. असं असलं तरी उद्धव ठाकरेंची सत्ता आता येऊ शकत नाही आणि भाजप शिंदे सेनेची सत्ता येऊन त्यांचाच महापौर बसेल हे मुंबई महानगरपालिकेच्या निकालात आधी स्पष्ट झालं. पण ठाकरेंनी मध्येच बॉम्ब टाकला. विजयी नगरसेवकांना भेटल्यावर ठाकरेंनी मातोश्रीवर शिवसैनिकांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की शिवसेना कागदावर संपवली असेल पण जमिनीवरती संपवू शकत नाहीत. त्यानंतर त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदेंना लक्ष केलं आणि त्यानंतरचं त्यांचं वाक्य काय होतं? तर आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच, देवाच्या मनात असेल तर तेही होईल. एवढ्यावरतीच न थांबता उद्धव ठाकरेंनी फोडून आणलेल्या माणसांचं टेन्शन त्यांना आहे, आपल्याला नाही असं स्टेटमेंट केलं. साहजिकच चर्चा चालू झाल्या उद्धव ठाकरेंनी दिलेल्या मेसेजच्या. उद्धव ठाकरेंनी हे स्टेटमेंट देताच आदित्य ठाकरेंनी अनिल परबांच्या कानात काय सांगितलं याच्या. आता हे स्टेटमेंट आलंय कधी? तर मुंबईत भाजप एकनाथ शिंदेशिवाय सत्ता स्थापन करू शकत नाही हे स्पष्ट झाल्यावर. शिंदेंनी आपल्या सगळ्या नगरसेवकांना ताज हॉटेलमध्ये एकत्र केल्याच्या बातम्या येत असताना. त्यामुळे ठाकरेंच्या मनात नक्की चाललंय काय? एकनाथ शिंदेंचे नगरसेवक फोडण्याचा ठाकरेंचा प्लॅन आहे का? या चर्चेने राज्यामध्ये जोर पकडला. यानंतर पिक्चरमध्ये आले ते राज्यात सध्या धुरंधर म्हणून ज्यांची चर्चा चालू आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. शिंदेंचे नगरसेवकांचं हॉटेलात जाणं आणि ठाकरेंनी देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल असं केलेलं स्टेटमेंट यावरती फडणवीस काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. फडणवीसांनी सुद्धा यावरती प्रतिक्रिया देताना म्हटलं की महायुतीचा महापौर व्हावा हे वरच्या देवाच्या मनात आहे. त्यामुळे शिंदे साहेब आणि आपण एकत्र बसून चर्चा करू आणि मुंबईत चांगल्या पद्धतीने चालवू. तसंच आता कुठलीही पळवापळवी नाही, त्याची आवश्यकताही नाही असंही ते म्हणाले. तसंच दोन्ही ठाकरे एकत्रित आल्यामुळे राज ठाकरेंना मोठा फटका बसणार असं आपण आधीच सांगितलेलं. मनसेला जास्त यश मिळेल असं मला आधीच वाटलं नव्हतं. दोन्ही ठाकरे बंधूंच्या या युतीचा ठाकरेंना फटका बसलाय तर उद्धव ठाकरेंना त्याचा फायदा झालाय असं सुद्धा देवेंद्र फडणवीस म्हणाले. थोडक्यात काय तर शिंदेंचे नगरसेवक हे पळवले जाणार नाहीयेत आणि उद्धव ठाकरे म्हणतात तसं काहीही होणार नाहीये असं फडणवीसांनी स्पष्ट केलं. पण अजून सुद्धा महापौर शिंदेंच्या शिवसेनेचा होणार की भाजपचा होणार याचा खुलासा फडणवीसांनी केलेला नाहीये. त्यातच देवेंद्र फडणवीस आज दावोसच्या दौऱ्याला गेलेले आहेत. त्यामुळे पुढचे 5-6 दिवस तरी राज्यामध्ये महापौर पदावरती चर्चा होत राहणार आणि फडणवीस महाराष्ट्रात परत आल्यावरतीच हा तिढा सुटणार हे नक्की झालंय. आता या सगळ्यात शेवटचा नंबर येतो तो ठाकरेंचे खासदार संजय राऊतांचा. संजय राऊतांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत आणखी एक खडा टाकला.
मुंबईचा महापौर शिवसेना ठाकरे बंधूंचा व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या चर्चा झालेल्या आहेत. मी राज ठाकरे यांची भेट घेतली. पडद्यामागे अनेक हालचाली होत आहेत हे स्पष्ट करताना मी आणि काही नेते हे आज ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये जेवायला जाणार आहोत. मला कालच जायचं होतं, पण समजलं इथे तर कोंडवाडा झालाय. मात्र आमच्यावरती संशय घेऊ नका असं सूचक विधान संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केलं. तसंच मुंबई महापौर जो आहे तो ठाकरे बंधूंचा किंवा शिंदे सेनेचाच व्हावा, यापेक्षा भाजपचा होऊ नये अशी एकनाथ शिंदेंसह असलेल्यांची इच्छा आहे. तसंच नगरसेवकांना किती काळ कोंडून ठेवणार? जे नगरसेवक आहेत ते शिवसेनेचे आहेत, त्यांच्या मनातही मराठी अस्मितेची ज्योत किंवा मशाल धगधगते असं म्हणत शिंदेंच्या नगरसेवकांना सुद्धा साथ घालण्याचा प्रयत्न केलाय. थोडक्यात शिंदेंचे नगरसेवक हे शिवसेनेचा महापौर या एका गोष्टीसाठी फुटून आमच्यासोबत सुद्धा येऊ शकतात असे संकेत संजय राऊतांनी दिलेत. त्यामुळेच या सगळ्या पिक्चरमध्ये ट्विस्ट आलेला आहे. या सगळ्याचा सारांश सांगायचा झाला तर मुंबईमध्ये चांगलं यश मिळाल्यामुळे भाजप आनंदात आहे. पण महापौर पदाचा ताटातला घास हा तोंडापर्यंत येण्यासाठी त्यांना एकनाथ शिंदेंची गरज लागणार आहे. पण तोपर्यंत तोच घास आम्ही सुद्धा हिसकावू शकतो अशा आशयाची विधानं करत ठाकरे आणि संजय राऊतांनी अचानकपणे शिंदे आणि भाजपला गॅसवर आणायचं काम केलंय. तुम्हाला काय वाटतं? ही फक्त वक्तव्यच आहेत की असंच खरंच काही होईल? की भाजप अगदी निवांतपणे त्यांचा महापौर मुंबई महानगरपालिकेत बसवेल? राज्यातल्या या घडामोडींविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.